हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीनं, अगदी बाहेर गाडीवर मिळतात तशी टेस्टी आणि कुरकुरीत अशी पालक भजी पाहणार आहोत. ही पालक भजी एक कांदा भजी किंवा बटाटा भजी यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकते. आज आपण जी पालक भजी बनवणार आहोत ती आपण सिंगल सिंगल पानाची न बनवता पालक कट करून मग बनवणार आहोत. तर ही पालक भजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. सगळ्यात आधी पालक जो आहे तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे. त्यानंतर तो 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि तो आपल्याला एका चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे. 3 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 बाउल कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मोठा बाउल होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ, चिमूटभर हिंग, 2 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून होईल इतका खायचा सोडा. मिरची जी आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. माझी मिरची जी आहे ती खूप तिखट नाही आहे, त्यामुळे एक 5 ते 6 हिरवी मिरची, एक 12 ते 15 लसूण पाकळी आणि 2 इंच आलं. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून होईल इतका ओवा. आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला पालक जो आहे तो चिरून घ्यायचा आहे. पालक चिरताना आपल्याला खूप बारीक नाही आणि खूप मोठा नाही अशा प्रमाणात आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. पालक जो आहे तो पूर्ण चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर जी आहे ती सुद्धा कट करून घ्यायची आहे. 1 बाउल कोथिंबीर घेतली होती, तर सगळी कोथिंबीर जी आहे ती आपण कट करून घेऊयात. कोथिंबीर जी आहे ती आपली कट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरला आलं, लसूण आणि मिरची जी आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. खूप बारीक न करता थोडंसं मोठं-मोठंच ठेवायचं आहे. अगदी त्याची बारीक पेस्ट करायची नाहीये. अशा प्रकारे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये पालक आणि कोथिंबीर जी चिरली होती ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर या पालक आणि कोथिंबिरीवर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ सुरुवातीला आपल्याला कमी टाकायचं आहे. पालकाला थोडासा खारटपणा असा असतोच, त्यामुळे आपल्याला मीठ घेताना थोडंसं कमी घ्यायचं आहे. आता हे जे मीठ आहे ते आपण त्या पूर्ण पालक आणि कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे मीठ जे आहे ते आपण पालक आणि कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटणार आहे आणि ते जे काय पाणी सुटेल त्यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहे आणि त्यापासून बॅटर तयार करणार आहे. तर आपण व्यवस्थित एक 5 मिनिटं सगळीकडं लागेल या पद्धतीनं त्यामध्ये मीठ जे आहे ते मिक्स करून घेऊयात. त्यानंतर 10 मिनिटासाठी आपल्याला हे जे मिक्सचर जे आहे ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक केलेलं आलं, लसूण आणि मिरची आहे ते ॲड करून घेणार आहे. ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित सगळीकडे लागेल या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी मिरची जी वापरली आहे ती खूप तिखट नाही आहे, त्यामुळे मी हातानंच ते सगळं मिक्स करून घेते आहे. जर तुमची मिरची तिखट असेल तर तुमच्या हातांची आग होऊ शकते, त्यामुळे शक्यतो तुम्ही चमचा वापरून ते मिक्स करून घ्या. आलं, लसूण आणि मिरची मिक्स केलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळं आपले जे भजी आहेत ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग घालायचा आहे. पुन्हा आपण यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पूड घालणार आहे. आत्ता जरी आपल्याला मिक्सचर कमी दिसत असेल तरी अजून आपण हरभरा डाळीचं पीठ ॲड केल्यानंतर ते आणखी वाढणार आहे. पुन्हा मी आता ओवा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून होईल इतका ओवा घ्यायचा आहे आणि तो ओवा जो आहे तो आपल्याला हातावर व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे. जेणेकरून त्या ओव्याचा वास जो आहे तो सगळ्या भजीला व्यवस्थित लागला जाईल. तर आता मी ओवा जो आहे तो व्यवस्थित चुरून घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये ॲड केलेला आहे.
यानंतर आपल्याला त्यामध्ये डाळीचं पीठ जे आहे, हरभरा डाळीचं पीठ ॲड करायचं आहे. हरभरा डाळीचं पीठ ॲड करताना ते सगळं एकदम ॲड करायचं नाही आहे. तर जसं-जसं लागेल तसं-तसं आपल्याला ते ॲड करत जायचं आहे. आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे. इथं आपल्याला पालकची क्वांटिटी आहे ती जास्त असायला पाहिजे आणि पीठ जे आहे ते कमी असायला पाहिजे. त्या प्रमाणात आपल्याला पीठ जे आहे ते ॲड करायचं आहे आणि त्याचा फक्त एक मुटका होईल, एक गोळा होईल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तर आपण हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जसं-जसं लागेल तसं-तसं आपण काय करूया, हरभरा डाळीचं पीठ जे आहे ते ॲड करून घेऊयात. हे सगळं करताना आपल्याला शक्यतो पाणी लागणार नाही आहे. पण तुमचं जर मिठाचं पाणी खूप कमी सुटलं असेल, तर तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी ॲड करा आणि मग तुम्ही हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, तर अशी माझी कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट झालेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका खायचा सोडा ॲड करायचा आहे. खायचा सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्यापूर्वीच मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन घातल्यामुळं आपले भजी जे आहेत ते खुसखुशीत होतील. आणि आपल्याला सोडा आणि तेल हे जे आहे ते योग्य प्रमाणात वापरायचं आहे. नाहीतर आपलं भजी जे आहे ते खूप तेल आहे ते ओढून घेतील. आता तेल घातल्यानंतर, तेलाचं मोहन घातल्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. भजीसाठी लागणारं बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर तेल आपल्याला खूप धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं नाही आहे आणि भजी जे आहेत ते आपल्याला मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक सिंगल भजी सोडून चेक करायचं आहे, की आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलं आहे की नाही. सिंगल पीस सोडून मी चेक करून घेतलं तर तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं होतं. आता मी बॅच वाईज सगळे भजी जे आहेत ते तळून घेणार आहे. भजी सोडताना आपल्याला ते एकमेकांना चिटकतील असे आपल्याला भजी सोडायचे नाही आहेत. तर त्याच्यामध्ये थोडंसं अंतर राहील या पद्धतीने आपल्याला भजी जे आहेत ते सोडायचे आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये झारा घालायचा नाही आहे. भजी आपल्याला तळताना मीडियम फ्लेमवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळे भजी जे आहेत, पहिली बॅच जी आहे ती भज्याची सोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला ते मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. हे भजी तळण्यासाठी नाही म्हटलं तरी आपल्याला एक 5 मिनिटाचा तरी वेळ लागणार आहे. भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर 2 मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये झारा आहे तो घातलेला आहे आणि झाऱ्यानं हे भजी जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आहेत. भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे. नाहीतर वरचे भजी जे आहेत ते तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित भजी खालीवर करून तळून घ्यायचे आहेत. 5 मिनिटासाठी मी तेलामध्ये खालीवर करून भजी जे आहेत ते व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि आता भजीचा कलर जो आहे तो थोडाफार चेंज झालेला आहे आणि आपल्याला त्यावरून समजून येईल की भजी जे आहेत ते आपले आतून आणि बाहेरून अशा दोन्हीकडून ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत. त्यावेळी ते भजी जे आहेत ते मी काढून घेणार आहे. तर आपण हे तेलामधून काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे आपली पालक भजीची पहिली बॅच जी आहे ती तळून तयार झालेली आहे. याचप्रमाणे आपण उरलेले सगळे भजी जे आहेत ते तळून घेऊयात आणि हे भजी जे आहेत ते आपण जेवणाच्या थाळीबरोबर सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला जर स्नॅक म्हणून खायचं असेल तर ते आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी याबरोबर देखील सर्व्ह करू शकतो. असे हे पालक भजी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे पालक भजी जे आहेत ते खरंच टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत की नाही. तर ही होती आपली आजची पालक भजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.